शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं. आमचा औरंगजेब सुतारवाडीत, तटकरेंवर विखारी टीका. गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, थोरवेंची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. 13 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा पक्षप्रवेश होणार. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारतर्फे सभागृहात उत्तर. सोमनाथ सूर्यवंशींचा हिस्टोपॅथॉलॉजीचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहात उत्तर. पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी. तर मीडिया ट्रायल करून कुणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात. एफआयआर मध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत शनिवारी आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. तसंच शनिवारी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेवण्याचंही आवाहन. गडचिरोलीच्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या गेटवर झाडीपट्टी रंगभूमीची ओळख दाखवणारी नाममुद्रा तयार. संपूर्ण विदर्भात देसाईगंज शहराची ओळख ही झाडीपट्टीची रंगभूमी अशी आहे. वरळीतील शासकीय दुग्धशाळा वसाहत इमारतींच्या दुरुस्तीची कामं प्रगतीपथावर. विधान परिषदेत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भुसावळ सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी. बीडच्या शिरूरमध्ये एकाला अमानुष मारहाण. मारहाणीचा थरारक व्हिडिओ समोर. मारहाण करणारी व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती. माझा कार्यकर्ता असला आणि तक्रार आली तरीही कारवाई करा. शिरूरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. अकोल्यात महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. वेतनवाढीचा फरक. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. वर्ध्यात कॅन्डल मार्च काढून सरपंच संतोष देशमुख यांना वाहिली श्रद्धांजली. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नितीश कराळे यांनी नेतृत्व केलं. धुळ्यात प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक. धुळ्यात गेल्या मागील 4 ते 5 वर्षांपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शबरी घरकुल योजनेचा निधी मिळालेला नाही. आदिवासी समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लाभार्थ्यांचं आंदोलन. जयकुमार गोरेंना बदनाम करण्यासाठी फलटणच्या एका विकृत नेत्याचं षडयंत्र. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा आरोप. याविरोधात पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याची मागणी करणार, निंबाळकरांची माहिती. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचं भूमिपूजन. नव्या इमारतीस 105.49 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता. यवतमाळची कन्या दीपश्री देशपांडे देणार बर्लिनमध्ये मल्लखांबचे धडे. दीपश्रीचं सर्व क्षेत्रातून कौतुक. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुरू. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये बंदची हाक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर समाजामध्ये संतापाची लाट. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद. नागरिकांनी खर्डा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या मागणीसाठी शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची लातूरमध्ये घोषणाबाजी. लातूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. परभणी शिंदेंच्या सेनेकडून वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा. वाल्मिक कराडला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
जालन्यात सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको, आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी. गडचिरोलीतील 8 लाख रुपये इनामी एक पुरुष आणि एक महिला नक्षलवाद्यास पोलिसांनी अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावं. हे दोघेही भामरागड तालुक्यातील चकमकीत सहभागी होते. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली 19 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलडाण्याच्या खामगावातील शेलोडी गावात जुन्या वादातून पिता पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला. यात पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. चंद्रपूरच्या पडोली मोरवा रोडवरील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग. गोदामात असलेल्या डिझेल आणि ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती. भिवंडीत महानगर गॅसच्या खोदकामामुळे 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी. कामादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप. भंडाऱ्यातील मॉइल्स मॅग्नीज खाडीत मोठी दुर्घटना. 2 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू तर 1 कामगार गंभीर जखमी तर 4 कामगार सुखरूप बचावले. पालघर मनोर रोडवरील शेलवली नाका येथे तिहेरी अपघात. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. खेड तालुक्यातील सुकवलीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाची व्हॅनला धडक. अपघातात 5 विद्यार्थी जखमी. वर्ध्यात अंधश्रद्धेपोटी घोड्याची नाल आणि अंगठ्याची विक्री. काळ्या रंगाच्या घोड्यासह दोघांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून 2,25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावात आकाशातून पाव किलो वजनाचे 2 दगड पडल्याचा प्रकार. दोन्ही दगड एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांच्या ताब्यात. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 6 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. 1 जण गंभीर. जळगावातील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला. 6 शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. टिपेश्वरच्या वाघाचा धाराशिवमध्ये मुक्त संचार. 40हून जास्त जनावरांचा वाघाकडून फडशा. वाघाच्या रेस्क्यूसाठी 3 वेळा डार्ट गनचा वापर, मात्र रेस्क्यू करण्यात अपयश. गव्हाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिवारातील घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.